आत्ता आपण आहोत एका सिक्रेट प्लेसला, ते आम्हाला पण माहीत नव्हतं, म्हणजे आम्ही इकडचे स्थानिक असल्यासुद्धा तरी KSR ॲक्वेरियम, ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून. आता आपण त्या ॲक्वेरियमला व्हिजिट करायला चाललो आहोत. चला बघूया आतमध्ये काय काय दिसतं ते. इथे गोकार्डिंग पण होते. लहान मुलं बसले तिथे. आता आम्ही एंट्री करणार आहोत इथे. हे बघा तिकडे गोकार्डिंग चालू आहे. बघ आपण करूया, हे करणार आहोत आपण. ते बघ आपण करणार आहोत हे आपण करणार आहोत. हे बघ चला चला. हे आता ॲक्वेरियमची एंट्री आहे. काय एंट्री आहे नाही ॲक्वेरियमची? हा ॲक्वेरियमची एंट्री आहे ही. सुंदर आहे सगळ्या गोष्टीचं. आता आपण एंट्री केली ॲक्वेरियममध्ये. हे बघा इकडे इथे एक मोठा खेकडा भेटला आहे आम्हाला. आणि इथे खाली तुम्ही फिश बघू शकता, छोटे छोटे फिश आहेत. ते फिशेस आहेत हे बघा. असा हा साधारणचा परिसर आहे. इथे बघा छोटे वासरू ठेवलेले आहेत. इथे काय काय डेव्हलपमेंट होते बघा आपल्या कोकणामध्ये. मला ॲक्च्युली माहितीच नव्हतं की आम्ही या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. हा एक वेगळा ब्लॉग झाला असता. हे बघा इकडे फोटो सेशन चालू आहे. हे बघा कॅमेरे बघा, असे काय सेलिब्रिटीज आहेत सगळेजण. वाव, शेवाळ्या बघा इकडे किती सुंदर बघा शेवाळ्या बनवलं आहे.
हे बघा इथे मस्तपैकी छान छान बदक्स पण आहेत. डकीज मग बघा डकीज, ऑल व्हाईट डकीज स्टँडिंग ऑन वन लेग. वाय कॅन यू कमेंट, प्लीज कमेंट. का ते एका पायावर उभे आहेत माहीत नाहीत. हे बघा ना, एका पायावर उभे आहेत ना सगळेजण. हे आपले मित्रमंडळी सगळे ब्रिज क्रॉसिंग करतायत. मस्त 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 येईल ना. आत वरती का सगळ्यांनी. मी पण जातोय. सी ऑल डकीज, सगळेजण बघा मस्तपैकी एन्जॉय करतात. हे एका पायावर उभे आहेत बघ सगळेजण. सगळे एका पायावर उभे आहेत आणि लाजलेत की काय माहित नाही. ह्या पोझिशनला काय म्हणतात आम्हाला नाही माहिती. सगळे बघा. मला पक्षी येलो टेल मकाव, ब्लू टेल मकाव बघा. बहुतेक माझा चुकीचं असेल म्हणणं. तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर कमेंट करा नक्कीच. आता आम्ही ॲक्वेरियममध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा, हे मासे पाण्यात करंट आहे. सर्व माहिती ते लिहिलेली आहे. सर्व माहिती लिहिली आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. व्यवस्थित माहिती लिहिली आहे यांनी सगळ्यांनी, मराठी, इंग्लिश आणि याच्यामध्ये. बघू शकता किती सुंदर बनवलं आहे. खूप सुंदर आहे. आपण आलो आहोत ते एंजल फिशच्या इकडे. बघू शकता. ह्या माशाला काय म्हणतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघा, काचेला चिकटला आहे पूर्ण. ह्याला म्हणतात रेनबो शार्क्स. बघू शकता.
वेगळीच एक प्रजाती आहे बघा. इकडे एक कोपऱ्यात बसला बघा लपलं बघा. त्याच्याबद्दलची सर्व माहिती बघा इकडे खाली दिलेली आहे. रेनबो शार्क्स, त्याच्यानंतर ते माहिती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. रॉयल नाईफ शार्क, रॉयल नाईफ फिश. किती सुंदर आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवल्यात. आमचा मित्र त्या माशाबरोबर खेळतोय बघा. जायंट गोरमी. पिराना, हे पिराना मच्छी आहेत. खतरनाक असतात. त्यांच्या त्या दातांमुळे त्यांना ओळखलं जातं. हे तेवढेच खतरनाक आहेत की तेवढेच डेंजरस आहेत की नाही माहीत नाही. पण पिराना नाव आला म्हटलं की आपण रिस्क घेऊ शकत नाही. विषाची परीक्षा तर आपण कधीच घेत नाही. पण इतके शांत वाटतं इथे. बघा इकडे कसे चौघंजणं एकाच पोझिशनमध्ये आहेत. ही त्यांच्याबद्दलची माहिती. ब्ल्यू फिन मेसिर म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन मे बी रॉंग असेल. हे बघा इकडे त्याची माहिती आहे. ब्ल्यू फिन मेसिर. दिस इज सेवरम. हे बघा ही त्याबद्दल माहिती आहे. सेवरम. इथे एकच मासा आहे. एशियन ऑर्वाना. आणि ही त्याबद्दलची माहिती आहे. हे आहे टायगर शॉवर नोज कॅटफिश. बघा त्याच्यावरती पण तसेच पटेरी वाघासारखे पट्टे आहेत. आणि त्याचं नोज आहे ते कॅटफिशसारखं आहे, म्हणजे माउथ. त्यामुळे मे बी त्याला नाव दिलं असेल शॉवर नोज कॅटफिश. ह्या फिशला म्हणतात पिकॉक बास. होऊ शकता की थोडीशी मोठी आहे. एकच फिश आहे एका याच्या फिश टँकमध्ये. आणि ही त्याबद्दलची माहिती त्याच्याबद्दल पिकॉक बास. ही आहे फ्रेश वॉटर रॅटटेल ॲबा. ही त्याबद्दलची माहिती आहे. फ्रेश वॉटर रॅटटेल. ही आहे सॅडल फिशर फिश. सॅडल फिशर फिश आणि त्याच्याबद्दलची माहिती. स्टिंगरे आपण बघितली असेल खूप यूट्यूब व्हिडिओजमध्ये वगैरे. तर ही आहे स्टिंगरे. त्याचा जो काटा आहे हा बघा, तो बघू शकता काटा. तो खूप हानिकारक असतो असं म्हणतात. तेवढी मला माहीत नाही, पण यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळतं. इथे अजून एक आहे.
खूप छान प्रेझेंटेशन केलं आहे मी. हे बघा स्टिंगरे, त्याबद्दल दिलेली ही माहिती. चिचलीड फिश, प्रोनाऊन्सिएशन मे बी माझा संबल झाला आहे. ज्वेल चिचलीड फिश. हा सर्वात मोठा टँक आहे इकडचा. हे पुन्हा चिचलीड फिशचं आहे, त्याबद्दलची माहिती आहे. तुम्हाला सॉरी डिस्टर्ब होत असेल. एक लहान मुलगी आहे, ती खूप एक्साईट झाली आहे मासे बघून. त्यामुळे तो आवाज, बॅकग्राऊंड जो आवाज आहे तो तिचा आहे, माफ करा. ऑस्कर म्हणतात. यामध्ये डिफरंट कलर आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा त्यामधला बऱ्यापैकी मोठा मासा आहे. असे आहेत बाकीचेही मोठे मासे. ऑस्कर फिश. ऑस्कर फिशची माहिती. फिशला म्हणतात फ्लॉवर हॉर्न. वेगळ्याच प्रकारचा मासा आहे. नॉर्मली आपण कुठल्याही फिश पार्कमध्ये बघत नाहीत, मला तरी बघायला नाही मिळालं आहे. वेगळाच आहे, खूप छान आहे. आणि ही त्याच्याबद्दलची माहिती. फिश हॉर्न, फ्लॉवर हॉर्न, सॉरी फिश नाही, फ्लॉवर हॉर्न, सॉरी फ्लॉवर हॉर्न, मला माफ करा. फ्लॉवर हॉर्न फिशला म्हणतात मॉथ फिश. ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स आहेत. येल्लो आहे, ब्ल्यू आहे, खूप सारे आहेत. आणि ही मॉर्फ फिशबद्दलची माहिती. मी काही रश करत नाही आहे, मी प्रयत्न करतो की जेवढं तुम्हाला समजेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. फिशना म्हणतात बार फिश. छोटे छोटे आहेत, छोटे छोटे आहेत, छोटे छोटे आहेत, छोटे छोटे आहेत. ते बघा, बार फिश. त्याची माहिती. या फिशना म्हणतात पॅरेट फिश. तर पॅरेट फिश का म्हणतात ते माहीत नाही, कारण का बहुतेक कलरमुळे असेल. खूप रंगीबेरंगी आहेत, असं बरं वाटतं आहे बघून. आय प्लीझंट आहेत. आणि हा तर वेगळाच दिसतो आहे छानपैकी. बघा, वाव. पॅरेट फिश. छोटीशी जिंदगी, छोटंसं आहे सगळं. क्रेफिश बघा किती छोटे छोटे आहेत, ते छोटे छोटे आहेत. तिकडे त्यांचे डेंगे पडले. हे बघा, इकडे एक लपला आहे. आता इकडे बघा बघा, कोपऱ्यात एक लपला आहे. असं लाजीरवाणं बहुतेक व्यक्तिमत्व असावं त्यांचं. हे बघा, आणि इकडे एक तिथं बाळ आहे छोटंसं. क्रेफिश. आणि ही त्याबद्दलची माहिती. म्हणतात अरपायमा फिश. ती माशांची जोडी आहे. आणि ही अरपायमा फिश प्रोनाऊन्सिएशन मे बी चुकत असेल, मे बी नाही, बहुतेक चुकत असेल, कारण का ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघतो. आणि ही त्याबद्दलची माहिती. म्हणतात या प्रजातीला म्हणतात फ्रॉन्टोसा फिश. झेब्रासारखे त्यांचे कलर आहेत. फ्रॉन्टोसा फिश.
आणि ही त्याची माहिती. आता आपण आलो आहेत ह्याच फिश पार्कच्या फर्स्ट फ्लोअरला, ॲक्वेरियमच्या फर्स्ट फ्लोअरला. इकडे खूप सारे फिश आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप छोटे छोटे आहेत. सगळ्यांची नावं ब्लॉगवर दाखवत बसलो तर ब्लॉग खूप मोठा होईल माझा. पण खूप सुंदर अरेंजमेंट आहे, शांतता आहे, कुठे रश नाही आहे, कोणी तुम्हाला ढकलत नाही किंवा कोणी तुम्हाला चला 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 असं बोलत नाही आहे. तुम्ही तुमचा टाईम घेऊन सगळ्या गोष्टी बघू शकता. पण खूप सुंदर आहे. फिशची व्हरायटी तर लाजवाब आहे, मस्त. खाण्यासाठी नाही म्हणे ते लाजवाब, पण खूप सुंदर प्रेझेंटेशन आहे. हे बघू शकता, त्यांनी एक रेन फॉरेस्ट पण क्रिएट केलेलं आहे. वाह, सुंदर सुंदर. जे काय त्यांनी केलं आहे ना ते अप्रतिम आहे. फिश टँक आहे पहिल्या मजल्यावरच. ह्यामध्ये पण खूप सारे फिश आहेत. रिफ्लेक्शन येत आहे. हे पण काढलं. स्टार केवढे मोठे आहे बघा. स्टार आपण आता हा ॲक्वेरियम बघून आलेलो आहोत. ॲक्वेरियममध्ये खूप सारे फिश होते, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, नवीन होतं आणि तेही सावंतवाडीला आपल्या कोकणात. हा ब्लॉग वेगळा असणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त ॲक्वेरियम दिसणार आहे, कारण का खूप सारे फिशेस होते. त्यामुळे मी त्या ब्लॉगमध्ये आता हा इन्क्लूड करणार नाही माझ्या जो सावंतवाडी ट्रिपचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये. सॉरी, ऊन येत आहे. तर तुम्हाला ॲक्वेरियमचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सुंदर आहे, नक्की विजिट करा. सावंतवाडीमध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तरी NSR ॲक्वेरियम, ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून कुठे आहे म्हणून, तर तिकडे तुम्ही येऊ शकता. लहान मुलांसाठी आणि खूप चांगलं आहे. खूप गार्डन आहे, फिश एरियाज आहेत, पक्षी आहेत खूप, बर्ड सेंटर पण आहे. तर खूप चांगलं आहे. तर हा ब्लॉग ह्यासाठी स्पेशल असला पाहिजे म्हणून मी तो वेगळा करणार आहे. नाही, मलाही काही कल्पना नव्हती की एवढं सुंदर गोष्ट आपल्या कोकणामध्ये घडते आहे. आणि खूप अभिमान आहे आपल्या कोकणी माणसाचा किंवा कोकणामध्ये ज्यांनी कोणी हा उपक्रम राबवला त्याला खरंच खूप धन्यवाद. आम्हाला ही संधी दिली की हे बघायला मिळते आम्हाला. आणि मी आता एकटा आलो आहे, पण नक्कीच मी माझ्या मुलीला आणि माझ्या मिसेसला घेऊन येईन इथे पुन्हा कधी. तर तुम्ही पण या सावंतवाडीमध्ये KSR ग्लोबल ॲक्वेरियम म्हणून. चला मग, बाय बाय. देवा काळजी.